बॅक टू दी न्यू ब्लॉग. सो मी नेहा आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर ठीक आहे, आज ब्लॉग मी डायरेक्ट इव्हिनिंगला स्टार्ट केला आहे आणि आता आम्ही ॲक्च्युली बाहेर जातो आहे आणि ते कुठे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर ठीक आहे फ्रेंड्स, अशा काही पद्धतीने मी रेडी झाली होती आणि खरं तर काहीच डिसाईड नव्हतं की जायचं आहे की काय, बट इव्हिनिंगला अचानक प्लॅन झाला आणि आता आम्ही तिकडे जायला निघालो आहे आणि कुठे जातोय ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. सो फ्रेंड्स, आता आम्ही जातोय बिर्ला गणपतीला, जो की देहू रोडला आहे. पुण्यात जी काही लोक असतील त्यांना माहिती असेल किंवा तुम्हाला नेटवर सुद्धा भेटेल त्या गणपतीच्या लोकेशनबद्दल. सो आम्ही आता तिकडेच जातोय. खरं तर या गणपतीबद्दल आम्ही 1-2 लोकांकडून, म्हणजे जे काही आमचे फ्रेंड्स वगैरे आहेत त्यांच्याकडून ऐकलं होतं आणि खूप वेळा प्लॅन असं व्हायचं की ठीक आहे जावं वगैरे, बट ते झालं नाही आणि आज अचानक ठरवलं आहे. सो आम्ही आता तिकडेच निघालो आहे. अगदी म्हणजे आपले पुणे बॉम्बे हायवेलाच आहे ते आणि रस्त्याला लागूनच असल्यामुळे बाकी असं खूप काही मध्ये वगैरे जाण्याचा किंवा लोकेशन शोधण्याचा काही इश्यू वगैरे येत नाही. आणि तुम्ही इथून बघू शकताय, तुम्हाला इथून क्लिअर नाही दिसणार कारण मी फास्ट फॉरवर्ड केला आहे, बट अगदी रस्त्यावरून सुद्धा गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला दिसत असते. तर मी तुम्हाला एक थोडक्यात त्या गणपतीबद्दल माहिती देते. तर फ्रेंड्स, आम्ही जिकडे जातोय बिर्ला गणपती मंदिरात, तर ते मंदिर आळंदी रोडला पुण्याला आहे. गणेश टेकडी म्हणून आहे, तिकडे ह्या गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित केलेली आहे. आणि हे मंदिर ज्या टेकडीवर आहे त्याला गणेश टेकडी असं सुद्धा म्हटलं जातं. आणि खरं तर ही टेकडी उंचावर असल्यामुळे गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला अगदीच रस्त्यावरून सुद्धा दिसते. तर ठीक आहे फ्रेंड्स, आता ऑलमोस्ट आपण मंदिराजवळ पोहोचतोय आणि मंदिरात म्हणजे जिथे काही मंदिर आहे ना, तर ते सोमाटणे गावातच आहे. प्रॉपर आजूबाजूला छान असं गावासारखं वातावरण आहे आणि तिकडे वरती उंचावर ह्या टेकडीवर हे गणपती बाप्पाचं मंदिर तिथे बांधलेलं आहे. सो ठीक आहे फ्रेंड्स, आता आम्ही पोहोचलोय आणि आता मी वरती जाऊन तुम्हाला दाखवते की गणपतीची मूर्ती वगैरे कशी येते. सो फ्रेंड्स, तुम्ही जर या गणपती बाप्पाच्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणाल तर ही मूर्ती 72 फूट उंचीची आहे आणि ही मूर्ती एवढी उंचावर असल्यामुळे ती अगदीच आपल्याला लांबवरून सुद्धा दिसते. आणि ही मूर्ती जी आहे ना, ती मिश्र तांब्याच्या धातूपासून बनवली गेली आहे, म्हणून ही पूर्ण एक तांबूस कलर मध्ये आपल्याला ही मूर्ती बघायला मिळते. तर ठीक आहे फ्रेंड्स, आता चला, मूर्ती वरती असल्यामुळे आपल्याला ज्या काही आहेत स्टेअरकेस त्या चढून जायच्या आहेत आणि इथे ऑलमोस्ट 150 ते 180 पायऱ्या बनवल्या आहेत वरती चढून जाण्यासाठी. आणि तुम्ही बघाल तर इकडे दोघं बाजूला सुद्धा खूप जास्त हिरवळ आहे आणि वातावरण वगैरे खरंच खूप शांत आणि प्रसन्न होतं. आणि इथे एवढी जरी हिरवळ असली तरी कचरा वगैरे तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही. खूप छान आणि स्वच्छता वगैरे सुद्धा होती इथे. तर ठीक आहे, चला आता आपण वरती जाऊ आणि बाप्पाचं दर्शन घेऊ. सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघू शकताय फ्रेंड्स, इथे म्हणजे अगदी लिटरली पायरींवर सुद्धा दोघं बाजूंनी प्रत्येक पायरीवर त्यांनी छान अशा कुंड्या अरेंज केल्या आहेत. आणि इथे रोपवाटिका तर नाहीये, बट ह्या ज्या काही कुंड्या आहेत किंवा इथे जी झाडं लावलेली आहेत ती त्यांनी विकण्यासाठी सुद्धा ठेवलेली आहेत. तर तुम्हाला बऱ्यापैकी वेगवेगळ्या प्रकारची झाडं सुद्धा इथे बघायला मिळतील. फ्रेंड्स, गणपती बाप्पाची मूर्ती अगदीच वरती टेकडीवर असल्यामुळे ज्यावेळी आपण वरती पोहोचतो त्यावेळी आपल्याला पुण्याचा बऱ्यापैकी भाग इथून दिसत असतो. तर ठीक आहे फ्रेंड्स, फायनली मी आता वरती आली आहे. म्हणजे टेकडी जी काही होती ती पूर्ण चढून झाल्यानंतर अगदी समोरच आपल्याला बाप्पाचं दर्शन होतं. आणि तुम्ही बघू शकताय ह्या तांबूस मूर्ती मागे हे निळसर आकाश किती उठून दिसतं आहे. सो फ्रेंड्स, आता असं होतं की बाप्पाची मूर्ती खूप वरती असल्यामुळे बाप्पाची पूजा वगैरे करायला जमत नाही, म्हणून बाप्पाचीच अगदी प्रतिमूर्ती ही खाली एका छोट्या मंदिरात स्थापित केली आहे. आणि तुम्ही बघू शकता ते मंदिर सुद्धा आता खूप छान असं सजावट केली आहे मंदिराची. तर ठीक आहे, आता आपण इथे पूजा वगैरे करून घेऊ, बाप्पाचा पाया वगैरे पडून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता अगदी म्हणजे जशी बाप्पाची मोठी मूर्ती आहे त्याच प्रकारात ही छोटी मूर्ती सुद्धा बाप्पाची प्रतिमूर्ती इथे खाली या मंदिरात स्थापित केलेली आहे. खरं तर इथल्या गावकऱ्यांसोबत आता इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की ह्या गणपती बाप्पाची मूर्ती ही रात्रीच्या चांदण्या प्रकाशात अजून खुलून दिसते. तुम्ही बघू शकताय अगदीच म्हणजे एवढी छान आणि शांतता आहे ना इथे की इथे येऊन खरंच खूप जास्त प्रसन्न वाटतं.
फ्रेंड्स, तुम्ही बाप्पाच्या मूर्तीची रचना म्हणाल तर ही मूर्ती मिक्स कॉपरपासून म्हणजे मिश्र धातूंपासून बनली आहे आणि ही मूर्ती पाटावर बसून स्थापित केलेली आहे. म्हणजे जे काही बाप्पा आहेत आपले ते पाटावर बसलेले आहेत आणि त्यांची बसण्याची मुद्रा ही ध्यान मुद्रा म्हणून आहे. तर इथे आल्यानंतर प्रचंड शांतता मिळते आणि खूप प्रसन्न सुद्धा वाटतं. आणि जर तुम्ही आपल्या ह्या बाप्पाला बघाल तर बाप्पाचे 4 हात आहे आणि बाप्पाच्या 4ही हातांमध्ये वेगवेगळ्या मुद्रा आहेत, जसं की पाश, अंकुश, मोदक आणि आशीर्वाद. या 4 मुद्रांमध्ये जे काही आपले बिर्ला गणपतीचे बाप्पा आहेत ते आसनस्थ झाले आहेत. सो अशी काहीशी रचना होती आपल्या बाप्पाची आणि बाप्पासोबतच या मंदिराची रचना सुद्धा खूप सुरेख आहे. सो मी ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. सो फ्रेंड्स, जसं की आपल्याला माहितीच आहे बिर्ला ग्रुपने बऱ्यापैकी भरपूर देशोदेशी मंदिरांची स्थापना केली आहे. त्यातील हे एक उत्तम उदाहरण आहे पुण्यातील. मंदिराच्या अवतीभोवती प्रशस्त जागा, त्यानंतर तिथे बाग बगीचेची छान सुंदर अशी मांडणी आणि टेकडीवर येणारा गारवा खरंच मनाला मोहून नेतो आणि त्यात आपल्या बाप्पाची एवढी भव्य दिव्य आकृती खरंच मनाला खूप शांतता देऊन जाते. आणि त्यानंतर फ्रेंड्स, इथे असं काही झालं की ती गोष्ट खरंच मनाला खूप भावूक करून गेली. इथे आम्ही आलो होतो इव्हिनिंगच्या वेळी आणि ठीक आहे, त्याच वेळी बाप्पाच्या आरतीची सुद्धा वेळ झाली होती आणि इथे आम्हाला आरतीचा मान सुद्धा मिळाला. तर हे बघून खरंच खूप छान वाटलं की एवढ्या छान अशा बाप्पाची आरती आपल्या हातून झाली. हे बघून खरंच आम्ही दोघं सुद्धा खूप प्रसन्न झालो. आणि मी तर पुण्यात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आवर्जून सांगेल की जर तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्ही नक्की आपल्या बाप्पाला येऊन भेट द्या, कारण हे मंदिर खूप सुंदर आहे. इथली रचना, इथली मूर्ती आणि इथलं प्रसन्न वातावरण खरंच मनाला खूप वेगळं सॅटिस्फॅक्शन आणि एक शांतता देऊन जातं. तर बाप्पाचं दर्शन वगैरे झाल्यानंतर बऱ्यापैकी लेट झालं होतं आम्हाला. सो आम्ही इकडेच अगदीच रोडाजवळ शिवराज ढाबा आहे आणि इथलं जे काही अख्खा मसूर वगैरे आहे ते याआधी पण आम्ही ट्राय केला आहे आणि ते आमचं दोघांचंही बऱ्यापैकी फेवरेट आहे. सो विचार केला की जेवण वगैरे आता इकडूनच करून जावं. सो ठीक आहे, आता आम्ही जेवण वगैरे करू आणि जे काही होतं ते जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही घरी जाऊ. सो ठीक आहे फ्रेंड्स, आपलं जे काही गणपती बाप्पाचं दर्शन होतं ते करून झालं आहे आता आणि ठीक आहे, बऱ्यापैकी लेट झाला आहे. सो जेवण वगैरे आता बाहेरच करू आम्ही. आणि आम्ही आलो आहे आता शिवराज ढाबाला. तर इकडचं आहे ना अख्खा मसूर वगैरे खूप फेमस असतं. सो आम्ही आता तेच ऑर्डर करणार आहे. तर ठीक आहे, जर कधी तुम्ही इकडे ह्या गणपतीला येणं झालं तर या हॉटेलला सुद्धा नक्की या तुम्ही. छान असतं म्हणजे इथलं अख्खा मसूर वगैरे आहे ना. तर ठीक आहे. आणि ठीक आहे फ्रेंड्स, असा काहीसा होता आपला आजचा व्लॉग. जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच नवनवीन छान छान व्हिडिओ तुम्हालाही बघायला मिळतील. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.